नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, जिल्हा व सत्र न्यायालय पुणे मार्फत एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. ती जाहिरात ऑफिशियल वेबसाईटवरती रिक्रुटमेंट सेक्शनमध्ये देखील तुम्हाला पाहायला भेटेल. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर बघा मित्रांनो, ही जाहिरात जी आहे डिस्ट्रिक्ट लीगल सर्व्हिस अथॉरिटी पुणे यांच्यामार्फत मित्रांनो असणार आहे. कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती ही पदभरती केली जाते मित्रांनो. पदाचं नाव असणार आहे रिसेप्शनिस्ट कम डेटा एंट्री ऑपरेटर. तर या पदासाठी मित्रांनो तुम्हाला लास्ट डेट अप्लाय करायची असणार आहे 28 फेब्रुवारी 2024 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. तुम्ही मित्रांनो याचा अर्ज कसा करायचा आहे, पात्रता काय आहे, तर निवड कशी होणार आहे, सर्व माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला देतोय. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर बघा मित्रांनो, ॲप्लिकेशन इन्व्हाइट केले गेलेले आहेत या पदासाठी, ज्याच्यामध्ये मित्रांनो तुमचं 11 महिन्याचं कॉन्ट्रॅक्ट असणार आहे. लीगल एड डिफेन्स काउन्सिल सिस्टीम हे जे आहे मित्रांनो LADCS पुणे यांच्यासाठी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी हे पद जे आहे ते भरलं जात आहे. तर याच्यामध्ये पहा मित्रांनो, पदाचं नाव या ठिकाणी रिसेप्शनिस्ट कम डेटा एंट्री ऑपरेटर आहे. एकच जागा मित्रांनो आहे सध्या तरी. इतर जिल्ह्यांची मित्रांनो तुमच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. त्या जिल्ह्यांची ही जाहिरात आली तर तुमच्यापर्यंत नक्की मित्रांनो याच्याबद्दलची माहिती शेअर केली जाईल. तर तुम्हाला पर मंथ मित्रांनो 20,000 इतका पेमेंट असणार आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन ग्रॅज्युएशन तुमचं या ठिकाणी मागितलं आहे. ग्रॅज्युएशनसोबत तुम्हाला कॉम्प्युटर नॉलेज पाहिजे मित्रांनो, आणि तुमचं टायपिंग झालेलं पाहिजे, कारण की डेटा एंट्री ऑपरेटरचं पद आहे. याच्यामध्ये इंग्लिश 40 आणि मराठी 30 एवढा स्पीड तुमचं टायपिंगचं असणं गरजेचं आहे. या ठिकाणी टायपिंग त्यांनी मस्ट हॅव मागितलेलं आहे. आणि तुम्हाला लँग्वेज यायला पाहिजे इंग्लिश, मराठी आणि हिंदी लँग्वेज प्रोफिशियन्सी तुमचे असणं गरजेचं आहे. तर ही पात्रता असेल. त्याच्यानंतर मित्रांनो तुमची निवड कशी केली जाईल पहा. तुमची एक्झाम कशी होईल, लेखी परीक्षा असणार नाही, परंतु तुमचं इंग्लिश टायपिंग 400 वर्ड्स 10 मिनिटामध्ये टाईप करायचे, त्याला 20 मार्क्स असतील. आणि मराठी टायपिंग 300 वर्ड्स तुम्हाला 10 मिनिटामध्ये टाईप करायचे, त्याला 20 मार्क्स असतील. आणि तुमचा इंटरव्ह्यू मित्रांनो 20 मार्काचा, अशी म्हणून 60 मार्काची तुमची निवड प्रक्रिया या ठिकाणी असेल. इंटरव्ह्यू देखील तुमचा 20 मार्काचा घेतला जाणार आहे. तर याच्यामध्ये मित्रांनो तुमचं हे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरचं 11 महिन्याचं या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट असणार आहे मित्रांनो. याच्यासाठी एज लिमिट 18 ते 38 वर्ष ठेवण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी मित्रांनो या ठिकाणी असणं गरजेचं आहे. कुठल्याही जिल्ह्यामधून तुम्ही अप्लाय करू शकतात. तर याच्यासाठी मित्रांनो 28 फेब्रुवारी 2024 ही लास्ट डेट आहे. तर याच्या अगोदरच तुमचे ॲप्लिकेशन रिसीव्ह झाले पाहिजेत. ॲड्रेस काय असणार आहे पहा. ॲप्लिकेशन सबमिट करायचा किंवा पाठवायचा द सेक्रेटरी डिस्ट्रिक्ट लीगल सर्व्हिस अथॉरिटी पुणे, डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोर्ट्स, न्यू बिल्डिंग शिवाजीनगर पुणे 411-005. तर याच्यामध्ये मित्रांनो क्लिअरली मेन्शन करायचे नेम ऑफ दी पोस्ट ऑफ द ॲप्लिकेशन, पोस्टल एन्व्हलेप, जो एन्व्हलेप तुम्ही मित्रांनो लिफाफा असेल त्याच्यावरती पोस्ट कुठल्या पोस्टसाठी अप्लाय करताय ते मेन्शन करायचं आहे मित्रांनो. त्यानंतर इलिजिबल कॅन्डिडेटनी या ठिकाणी सेल्फ अटेस्टेड कॉपीज ऑफ डॉक्युमेंट्स देखील या ठिकाणी पाठवायचे तुम्हाला सेल्फ अटेस्टेड करून. आणि द सिलेक्टेड कॅन्डिडेट हॅज टू राईट ॲग्रीमेंट विथ द अथॉरिटी, तुमचं ॲग्रीमेंट देखील करून घेतलं जाणार आहे. डिस्ट्रिक्ट लीगल सर्व्हिस अथॉरिटी पुणे रिझोर्ट टू राईट टर्मिनेट सर्व्हिस, हे सर्व टर्म्स अँड कंडिशन दिलेले आहेत तुम्हाला मित्रांनो. तर याच्यासाठी मित्रांनो तुमची जी पण इलिजिबल कॅन्डिडेट असतील त्यांची या ठिकाणी लिस्ट जी आहे मित्रांनो नोटीस बोर्डवरती किंवा पुणे डिस्ट्रिक्ट कोर्टाच्या वेबसाईटवरती मित्रांनो लावली जाणार आहे. कोण पात्र आहेत अपात्र आहेत त्याबद्दल. सिलेक्शन कमिटी जी असणार आहे मित्रांनो या ठिकाणी त्यांना सर्व या ठिकाणी अधिकार वगैरे असणार आहेत. तर याच्यासाठी पहा मित्रांनो, हा तुमचा फॉर्म सबमिट करण्यासाठीचा मित्रांनो या ठिकाणी काय आहे पूर्ण फॉर्मॅट आहे. हा फॉर्म तुम्हाला भरून द्यायचा आहे मित्रांनो. ज्याच्यामध्ये पाहू शकता ही सर्व माहिती दिलेली आहे, अंडरटेकिंग ॲप्लिकंट वगैरे सर्व दिलेलं आहे. आता हा फॉर्म जो आहे मित्रांनो तुम्हाला एक तर तुम्ही पोस्टाने देखील पाठवू शकता किंवा स्वतः तिथं जाऊन देखील मित्रांनो फॉर्म जो आहे तो तुम्ही देऊ शकता. इथे लिहिलेलं आहे पहा, तो हा जो खालचा ॲड्रेस दिलेला आहे तिथं बाय रजिस्टर पोस्ट किंवा बाय हँड देखील तुम्ही देऊ शकता. 9 फेब्रुवारीपासून ऑलरेडी अर्ज सुरू झालेले आहेत. 28 फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला ॲप्लिकेशन करायचे आहेत. आता मित्रांनो हे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती आहे, परमनंट नाही आहे. परंतु मित्रांनो कॉन्ट्रॅक्ट वाढेल की नाही वाढेल ते याच्यामध्ये मात्र लिहिलेलं नाही, परंतु स्टार्टिंग तुमचं 11 महिन्याचं कॉन्ट्रॅक्ट असणार आहे. एक तुम्हाला एक्सपिरियन्स मित्रांनो या ठिकाणी भेटतोय. तुम्ही दुसरे जी तयारी करताय अभ्यासाची तुम्ही सध्या जॉब शोधताय, तर तुम्ही या ठिकाणी मित्रांनो तुमचं टायपिंग वगैरे चांगल्या पद्धतीने आहे, तर इथं काम करत मित्रांनो तुम्ही या ठिकाणी दुसरा जॉबची तयारी देखील करू शकतात. तर याच्यामध्ये अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की मित्रांनो विचारा. त्याचबरोबर या व्हिडिओला तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना महत्त्वाची माहिती भेटेल. याची संपूर्ण जाहिरातीची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, आपल्या टेलिग्राम चॅनलवरतीही दिलेली आहे, तेथून तुम्ही पाहू शकता. धन्यवाद.